नमस्कार नमस्कार अलका मॅम, नमस्कार विजय सर. अरे मकरंद सर नमस्कार. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कोणाला सांगू नका. गेले 2 आठवडे तुम्ही बाहेरगावी होतात ना, मी इथे एक मुलगी पटवली. हो, हल्ली खूप सोपं झालं हे मुली वगैरे पटवणं सोशल मीडियामुळे. ह्या मुली कविता करणाऱ्या असल्या ना की खूपच सोपं. त्यांच्या कवितांना लाईक करायचा, मग त्या खुश होतात. तू सुंदर की तुझी कविता सुंदर असं लिहिलं की त्या खुळ्यात झाल्या. अशीच एक गळाला लागलेली सुंदर मासोळी आज मला इथे भेटायला येते. सूर्य आहे कललेला, सूर्य आहे कललेला, क्षण आहे भारलेला, माझ्यासाठी आज कुणीतरी आहे इथे थांबलेला. वा वा वा, क्या बात है यार. प्रिया प्लीज कम, प्लीज ये. आले आलेच कविता वगैरे आली. बस बस बस. कशी आहेस? छान. तू? मी छान. तुझ्या कवितांमुळे. काय? हो प्रिया. प्रिया प्रिया मला असं सतत वाटत राहतं की तू सतत कविता करत राहावेस आणि मी त्या लाईक करत राहाव्या. मला माहितीये, रात्री 1:30 वाजता लिहून पोस्ट केलेली कविता सुद्धा तू लगेच लाईक करतोस. कधी 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 तर 25 ओळींची कविता 5 सेकंदात लाईक करतोस. कसं काय जमतं रे तुला इतक्या वेगाने वाचणं? ते रात्रीच्या वेळी अगं मी खूप तरल असतो, प्रचंड तरल असतो. तुझी कविता मला दिसली ना की मी ती पहिले लाईक करतो, मग तुझी कविता वाचतो. हा तुझ्या कवितांवरचा विश्वास आहे प्रिया. थँक्यू. येस. आणि नंतर नंतर प्रिया मला झोपच येईना झाली अगं. मला सारखं असं व्हायला लागलं, मला पियूची कविता हवी, मला पियूची कविता हवी. मग म्हटलं बस या कविता संग्रहाला इथे बोलवायचं म्हणजे बोलवायचं. म्हणून मी तुला इथे बोलवलं. प्रिया मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी. इनफॅक्ट मला तुझ्या कविता हव्या आहेत प्रिया, कायम. मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल. आपण एक सेल्फी काढूयात. हॅशटॅग माय फेवरेट फॅन, हॅशटॅग बॉयफ्रेंड, हॅशटॅग एव्हरीथिंग पोस्ट. तू पण कर ना. नंतर करेन ना मी. पण मला खरं सांग, तू माझ्या सौंदर्यावर भाळला नाहीयेस ना? ऑफकोर्स. काय? नॉट. ऑफकोर्स नॉट प्रिया. म्हणजे सुंदर तू आहेसच, पण तुला माहिती आहे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट मला कुठल्या गोष्टीने केलं? तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेने. काय विचार करतेस यार तू प्रिया? काय लिहितेस? काय लिहितेस तू? काय लिहितेस? काय लिहितेस? मला आज जाणून घ्यायचंय तू कसं इतकं लिहितेस. मला आय वॉन्ट टू नो द प्रोसेस. सांग. मी कविता जगते. मी कविता जगते. मी कविता जगते. ऍक्च्युली ही पण माझी कविताच आहे. कवितेचं शीर्षक मी कविता जगते. मी कविता जगते. मी कविता पिते. मी कविता खाते. मी कविता हसते. मी कविता हसते. मी कविता रडते. रडता रडता आयुष्याची कविता होते. वाह वाह, क्या बात है. माझ्या डोक्याची ना कविता केलीस तू. सुपर प्रिया, सुपर. क्या बात है. आवडली? अर्थात खूप आवडली, तुझ्या इतकीच. इश्शा, जांभूळ पण लाजलं. कवितेचं शीर्षक जांभूळ पण लाजलं. जांभूळ पण लाजलं, मनात काहूर माजलं. मनात काहूर माजलं. जांभळाच्या जाळ्यामध्ये छुम छुम घुंगरू वाजलं. मनात काहूर माजलं. अच्छा, संपली. वा 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 वा, क्या बात है. वा, सुपर सुपर सुपर. म्हणायचं. कवितेचं शीर्षक म्हणायचं. मनातल्या मनात कढायचं. खोकायचं. लोणच्या सारखं मुरायचं. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे. लोणच्यासारखं मुरायचं. क्या बात आहे. आणखी ऐकू नको? का नाही आवडत? आवडतात. अगं प्रिया, तुझ्या कविता आवडण्यासारख्याच असतात, पण आता आपण काहीतरी वेगळं बोलूया फक्त.
कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कवितेचं शीर्षक कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कशाला उगीच मन तोलायचं? नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं? वा शपथ हे कठीण आहे प्रकरण आहे. काय झालं? काय नाही. वा क्या बात आहे यार. वा क्या बात आहे. म्हणजे नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं. ही ना कवितांची भैरवी आहे अगं. यापुढे मी कविता ऐकूच शकत नाही. माझ्याकडे अशा अनेक भैरवी आहेत. नको नको अगं नको. म्हणजे ही तू कविता सांगितलीस ना मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यात तसाच राहिला पाहिजे प्रिया. हा असू दे आपण वेगळं काहीतरी बोलू. हा चालेल ना. तेजस मला तू खरंच खूप आवडलास. मुन्नू, शोनू, पप्पू. नको नको प्रिया नको. मला लगेच पाळण्यात आणूस तू. नको. ऐक ना माझं. जीवनात आलास माझ्या लुटू लुटू. कवितेचं शीर्षक जीवनात माझ्या. जीवनात माझ्या चालत आलास लुटू लुटू. भावनांची मग झाली दाटू वाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. विरोहात मग करूया खटूपटू. नाही पण भेटत राहू कुठू कुठू. भेटत राहू कुठू कुठू. ठीक आहे पण ही ना हा कवितेसाठीचा अट्टहासू वाटतोय. म्हणजे तू उगाच शब्द मुजी मुजी घुसू घुसू करून असं उगाचचा खटाटोपू वाटतोय हा कवितेसाठीचा. म्हणजे कळते का वाटतील तशा कविता करते सगळं तू. वाटेल तशा कविता करते मी. अरे शब्द वेगळ्या पद्धतीनं मांडणं हा प्रयोग आहे कवितेतला. वा रे वा. म्हणजे आम्हा नवी कवींनी प्रयोग करायचेच नाहीत का? प्रयोग करण्याचा मक्ता काय फक्त प्रस्थापितांना दिलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांचं कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू चालतं पण प्रियदर्शनीचं लुटूपुटू नाही चालत. अरे प्रस्थापितांच्या न्हाणी घरात वळवळणाऱ्या गांडुळांनो, गटार आहात तुम्ही गटार. आमची गिटार तुमच्या थोबाडाला बांधून आवळून टाकू तुमची वळवळणारी तोंड आणि छाटून टाकू तुमची शेपट. क्रांतीच्या गिटारीच्या तणात्काराला आव्हान देऊ नका. झालं कसं वाटलं? ही कविता होती. हो का? हो काय काय बोललीस तू मला? गांडूळ हे ते कापून टाकी छाटून टाकू काय काय बोललीस तू आता मला? अरे अरे काय झालं? तुझ्यामुळे ना आता माझ्याकडून विद्रोही कविता झाली. म्हणजे तू असं माझ्या कवितेचा अपमान केलास आणि माझ्या शब्दसंचिताने विद्रोह केला. अरे आणि असं एकदम उत्स्फूर्तपणे झालं. नाही एवढं काही झालेलं नाहीये. ती कविता वाईट होती तिला मी वाईट म्हटलं बस. नाही नाही पण गटार गिटार गांडूळ छान जुळून आला ना. आणि माझे बाबा भिकारदास सूत म्हणतातच मला. तुला वेळ आली ना की तुझ्यातली अशी विद्रोही कवयित्री आपोआप बाहेर येईल. नाही नाही काय बाबांचं नाव काय म्हणालीस परत सांग एकदा. भिकारदास सूत. भिकारदास सूत. केशव सूतांनी कसं वडिलांचं नाव केशव म्हणून स्वतःचं नाव केशव सूत ठेवलं तसं माझ्या आजोबांचं नाव भिकारदास म्हणून माझ्या वडिलांचं नाव भिकारदास सूत. वा वा. फक्त ना यापुढे तुम्हा मुलींनी ना फेसबुकवर तुमची नावं संपूर्ण लिहित चला. काय झालं? अगं नाही म्हणजे इथे याच्या आधी मला कळलं असतं ना तू इतक्या मोठ्या भिकारदास सूताची मुलगी असते. तशा तयारीने आलो असतो मी. चुकलंच माझं. नाही नाही ठीक आहे ठीक आहे प्रिया. ह्या सगळ्या भिकार गोष्टी बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी बोलूया का आता? ठीक आहे. तुला खायचंय का काही? हो. भेळ भेळ आवडते तुला? भेळ वेळेवर ना मला ना एक माझी बालकविता आठवली. मी तुला ऐकू? ए भैया मेरे को दो भेल देना. क्या देख रहे? दो भेल दे मेरे को जल्दी. ऐसा फन करके मारेगा ना कान करी चलो चल. वो तेरे को बोर कर रही है मेरे पे क्या को गुस्सा निकाल रहा है? तेरा मेरा संबंध है क्या? नहीं मेरा ठेला लगा काय को स्किट में ले रहा है मेरे को? नहीं भैया वो सुनो चल भाग. जाऊ दे. वो कुछ गिला शिकवा मत रखना. अरे उसको शिकवा पहला. मेरे क्या गिला शिकवा बोलता है? उसको शिकवा कैसा बोलने का. तिक्का मत बनाना मेरे धंधे का. भाग. सुबह तू नको ना लक्ष देऊ. बस इकडे. त्यांना नाही कळत कवितेतलं काही. जाऊ दे ना तू माझी बालकविता ऐक. माकड म्हणलं बोक्याला
माकड म्हणलं बोक्याला आपण दोघे भाऊ भाऊ आपण दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून भेळ खाऊ. भेळेत होता हरभरा. भेळेत काय होता? हरभरा. हरभऱ्याची केली आमटी. आमटीचा भुरका भुर भुर. तेजस करतो टारटूर. मला सांग, हरभरे कोणी खाल्ले? माकड आणि बोक्याने. हो ना, मग तेजस का टारटूर करेल? तेजसचा काय संबंध? तेजसने अजून भेळ खाल्ली नाही. क्या रे भैया, खाया क्या मैं भेल? खाया. वापिस मारेगा ऐसा सन करके, तीखा पानी डालेगा आँख में. अरे नाटक करते. तेरा मारा क्या? तेरा अलग स्किट है, मेरा अलग स्किट है. अरे तेरा तेरा तू देख. तेरे को जज है, मेरे को जज नहीं कोई. कशाला ते भेळीवाल्यांकडे लक्ष देऊ नकोस तू. अरे बालकविता आहे ती वेड्या. असंच असतं त्याच्यात. बालकविता नाही, ती बालिश कविता आहे. अगं लहान मुलांना नको ऐकवत जाऊ. ती त्यांची वाढ होत नाही, मोठेपणी त्यांची प्रियदर्शिनी होते. मग अरे लहान मुलांना मज्जा येते खूप. शेवटी ना समोर जो मुलगा असेल त्याचं नाव घालायचं की त्याला खूप मज्जा वाटते. आम्ही तर इतक्या गमती करतो टारटूर वरनं. तुला सांगते, ढम पादे आशीर्वाद आणि अजून एक आहे, ताईची ढुसकी चिमण्या हुसकी. काय आहे? मला नाही ऐकायचं. काय ऐकवतेस तू? मला हा? आणि तुझी ह्या आधीची कविता सुद्धा ना एक नंबरची भिक्कार दास सूत कविता होती. भैया तुला कसं कळलं? काय? अरे माझ्या या कवितेला भिकारदास सूत अवॉर्ड मिळालाय. माझे बाबाच देतात दरवर्षी एका कवितेला हे अवॉर्ड. आमच्या घरामध्ये तो सेरेमनी चालतो. ऍक्च्युली गेली 3 वर्ष माझ्याच कवितेला मिळतोय तो अवॉर्ड. माझी आई प्रमुख पाहुणी असते आणि ताई अध्यक्ष असते कार्यक्रमाची. मग टाळ्या कोण वाजवतं? आमची कामोली बाई शांताक्का. ए प्रिया, तुझ्या अख्खी फॅमिली तशी आहे का ग? हा घरातल्या हॉलमध्ये काय अवॉर्ड फंक्शन वगैरे करता काय? आमच्याकडे सगळेच असे कवितेचे वेडे आहेत रे. फक्त माझा दादा संगीतकार आहे. मागच्या वर्षी नाही का एका संगीत मैफिलीमध्ये गायकांच्या डोक्यात तंबोरे मारले होते लोकांनी, आठवतंय? त्या गायकांनी माझ्या दादाने संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी म्हणली होती. ए मी ऐकू तुला माझ्या दादानी संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी? ये नहीं है, उसको बोल चुप बैठ. उसको बोल चुप बैठ. नहीं नहीं भैया, बोलता हूँ. मेरे को नहीं सुनने का. मेरा कस्टमर चाहता है. उसका क्या? उसको बोलना यार. मैं बोलेगा ना भैया, मैं बोलेगा. तू मेरे को नहीं चाहिए वो. तू इकडे. मेरे को तू इकडे ये का? तुकडे बघ बघ, दुनिया नाकारते. अगं जरा लाज बघ. त्यांना काय कळणार आहे माझ्या कवितेचा मर्म? कळणार आहे. तू आणि तुझी फॅमिली भुक्कड आहात, भुक्कड. काय बोलतोयस? हो, अतिशय वाईट कविता करतेस तू. तू माझ्या कविता लाईक करतोस ना? हा, मी नालाय काय करण. तिला त्या भिकारदास सुताने तुला दिलेलं रूप बघितलं आणि तुझ्या पोस्ट लाईक केल्या. मी तुला दिलेलं हे भिकारड टॅलेंट बघितलं असतं ना, इथे आलोच नसतो मी. बस तेजस बस. लक्ष लक्ष इंगळ्या डसतात माझ्या मनाला. सहस्त्र सूर्यांचा अग्निवर्ष होतोय माझ्या शरीरावर. गप्प बसा. अजिबात तुझ्या कविता बिविता नाही पाहिजे. आता सांगू तर गाप, एकदम गाप. मी झाले गप्प, हृदय पडले ठप्प. अनंतातले माकड म्हटे सर्वांना हुप्प. अरे चुप्प बसा. चुप्प. मारीन तुला, मारीन. गाप गाप, एकदम बस. बास बास झाला श्वास. श्वासातून घडते आस. आसातून झाला भास. भास. गप गप गप. तू भासेस. तू अस्तित्वात असूच शकत नाहीस. मीच पावळते. मी इथे आलो. मी चाललो. तू तुझ्या कवितांवर हट. भैया सुनो ना, वो कुछ कविता रह गया है तो तुम आइकोगे? इसका माइक निकाले. इसको तेल दे मेकअप निकालने के लिए. इसको घर पे बैठ जा. नहीं दादा सांगणार हस्त रेषा पाहून भविष्य सांगणार ग्रह दोषाच्या अडचणीला अचूक उपाय मी सांगणार. वाकड्या नजरेच्या बाहुल्याला उलटा दाराला टांगणार. सांगणार भविष्य सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, हस्तरेषा पाहून ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार.
मग आजवर तुम्ही लोकांना रडवून आपल्या अभिनयानं रडवून आनंद दिलात, पण याच्या पुढे तुम्ही त्यांना हसवणार आहात. खरंय की खोटाय बाई? खरे दादा आलात का आलात असं नाही ना? नाही म्हणजे आलात का? दादा तुम्ही इथल्या पोरा बाळांना वाऱ्यावरती सोडून एकटेच परदेश दौरा करून आलात. खरंय की खोटाय? दादा त्यामुळे इथली सगळी पोरं बाळ तुमच्यावर रागावली होती. दादा एवढं मोठं पातक तुमच्या हातून घडलं, पण माझ्याकडे उपाय आहे दादा. म्हणजे बघा कसं आहे, पोरं सगळी रागावली, पण तुमच्या इथं माघारी 8 पैकी 4 जण बॅगा घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होते दादा. पण माऊलीचं मन मोठं म्हणून तिनं घरी जायचा बोर्डिंग पास दिला नाही दादा. काय रे पोरांनो खरं आहे का खोटं आहे? नाही माझं खरं आहे, पण आज तुमचं खरं नाही. या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो काढून ठेवा दादा. एलिमिनेशन नंतर तोच पाहावा लागणार आहे. आपण खोटं काही सांगत नाही, खरं सांगणार ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती आलो नाकर जाऊन आलो. सांगणार ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. काय सांगणार? ज्योतिष सांगणार. हे बघ कसं आहे माहिती आहे, म्हणजे तसं आपल्याला काही गरज नाही. मला माझं भविष्य माहिती आहे. दादा एवढं बोलते तर बोल. चल माझं भविष्य सांग. भविष्य सांग ना, भविष्य सांग. बाळा तुझ्या चेहऱ्यावरून भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे. का? कारण तुझा निरागस चेहरा, सुरुवातीला असणारा तुझा निरागस चेहऱ्याचा काया पालट करून घेऊन तू आता तुझा धूर्त चेहरा केलेला आहेस. कळतंय तुला? त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरून तुझं भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे. हात दाखव. तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे, पण हात दाखव म्हटल्यानंतर दंड दाखवशील तर तुझ्या विनोदाला दंड लागेल. दंड नको, तळवा दाखव. एवढाच वागतो रे आपण, एवढं होत नाही. तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे. आत्ता म्हणलेल्या वाक्याला जरा तरी जाग. लाज बाळग आणि हाताचा तळवा दाखव. अरे हा का आता तळवाच आहे? नाही नुसता तळवा दाखवून काही होत नाही, लक्ष्मी सुद्धा दाखवायला लागते. अच्छा आता लक्ष्मी म्हणून कुणा स्त्रीचं दर्शन देऊ नको, तर माझा तळवा दाखवीन तुला. आहेत आपल्याकडे. 100 रुपये 100 बग्स. आता बग्स तुझं भविष्य कसं सांगतो ते बग्स बघू. भविष्य तुझं भविष्य मला सांगता येईल का? भविष्यात तू लोकांचं भविष्य सांगणार आहेस, दाढी मिशा वाढवून शिनमे करणार आहेस. तुमचंच सांगता तुम्ही. बघितलं कसं खरं सांगतो, दाढी मिशा वाढवून. आणि कोण रे? एवढं कोण आहे? अरे आग येईल आता, एवढं घासतोय. जा तू. जा तू म्हणजे अहो असं काय सांगा ना, भविष्य सांगा ना, असं काय करताय? नाही नको तू ठेव. हे बघ, हे तू दिलेले 100 रुपये, हे माझे घे 100 रुपये. जा तू, राहू दे, जा तू. अरे असं काय, एवढं काय? अरे हे बघा, हे ठेवा, मला सांगा काय एवढं का वाचलंय? सांगा काय वाचलं म्हणजे? हा काय हात आहे? एवढी वाईट ग्रह दशा नाही रे बाबा. तू आणखी 50 घे हवं. अरे नको यार, पैसे इथे सांग ना यार. पैसे काय देतोस तू? इथे काय लिहिलंय ते बोल ना. काय लिहिलंय ते वाचायला आहे कुठे? काय बघ, इथे ना भाग्यरेषा असते, ती पुसली गेली आहे. अच्छा ते होय, मी ते चुना म्हणत होतो तर राहिला असेल चुना. थांबा. चुना वगैरे असलं काही आमच्या दृष्टीच्या आड येत नाही बालका. चुना हाताला नाही, नियतीनं तुझ्या नशिबाला लावलाय बघा. म्हणजे भयंकर. हे बघा असं नाही, माझं चांगलं चाललंय खरंच. एवढं काय वाचलं पण तुम्ही? ऐकायचंय? ऐक. मला बोलवत सुद्धा नाहीये, एक तर आठवत सुद्धा नाहीये आणि मला बोलवत सुद्धा नाहीये. ऐक, तुझी सगळी कामं बंद होणार आहेत. सगळी कामं बंद होणार आहेत. तुझा पडता काळ सुरू झालाय आता. उधारी मागून उधारी घेऊन दिवस काढावे लागणार आहेत. तुझ्या मागे उधारीवाले नुसते मागे फिरणार आहेत. सतत तुझ्या दारावर येणार आहेत. आपलं ज्यांना म्हणलंस ना ते सगळे दारा लावून घेणार आहेत. नाही काही उपयोग नाही. जगातला मान सन्मान क्षणात नाहीसा होणार आहे. नाही बेटा नाही. आतापर्यंत 2 माणसांचं खाऊन आलास, पुढे 2 टायमाचं खाण्याचे वांदे होणार आहे. नाही बाळा. आणि संसार सुखाचा तुला योगच नाही. पुत्रप्राप्ती तर दूरच राहिली ना बाबा. हे नाही म्हणजे हे पुत्र प्राप्ती होणार नाही मला. पुत्र नाही होणार मला. नाही होणार म्हणजे इथे पुत्रप्राप्तीची रेषा असते. तिथे काहीच दिसत नाही ना.
मला तर तिथं कुत्र दिसतंय भाऊ. मला कुत्रा प्राप्ती होणार म्हणजे? हा, जास्तीत जास्त कुत्रा पाळू शकतो. अरे कुत्रा पाळू शकतो, मग मी स्वतःच नाही करू शकत काय? अर्थ चुकतोय गड्या, अर्थ चुकतोय. कुत्रा पाळू शकतो म्हणजे कुत्रा तुला पाळू शकतोय. ए उद्या कुत्र्याला टाकलेल्या बिस्किटांवरती तुला गुजराण करावे लागणार. एवढं? हो म्हणजे काय? हे लय झालं, खूप झालं. खरं सांगतो. आणि माझ्या कुटुंबाचं काय? कुठलं कुटुंब? कुठलं कुटुंब? तुझं लग्नच होणार नाही भाऊ. हे बघ, इथे शुक्राचा उंचवटा असतोय. हा इथे पण बघ, मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसारखा खड्डा पडलाय दादा. तुझा मला नाही बघू दादा तुझा. जा रे हट. अरे देईन एक. चल फेक ज्योतिषी कुठला, काय माहिती ना काय नाही. चल खोटारडा काय पण बोलायला येतो उगाच काय पण. चल आहे पाटकर साहेब, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? हो आहे ना. माझ्याकडून भविष्य ऐकून घ्यायला आवडेल का तुम्हाला? हो आवडेल. या की. होय का? बघा बघा बघा, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. वा, गुणवंताचा हात आहे. नाही म्हणजे तोंडावर बोलतोय म्हणून नाही दादा. तुमचं काही देणं नाही, मी काही घेणं नाही. त्यानं जो निरोप दिला तो सांगतोय बघा दादा. गुणवंताचा हात आहे. या हातामुळं अनेक गुणवंत मोठमोठे कलावंत घडलेत बघा दादा. सगळेच म्हणतात, सगळे डिरेक्टर म्हणतात विजय पाठ कर. पण तुम्ही पाठ केली तर तुमची पाठ सुद्धा बोलू लागते दादा. लवचिकता तुमच्या अंगात, तुमच्या नसानसात भिनली आहे दादा. म्हणजे तुम्ही राहात जरी अंधेरीला असलात तरी माईमवर तुमचं प्रभुत्व आहे दादा. खरं एक खोटं आहे दादा. हा, तुम्ही एखादी झलक दाखवली तर तुमच्या नाटकासाठी उपस्थितांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील दादा. पण करतो प्रयत्न, काय तयार नाही केलं, करतो प्रयत्न मी. नक्की दादा. नाही खरंच म्हणतात म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे, डोळ्यामध्ये स्वप्न आहे. 2 BHKचा मेंदू आहे आणि नाटकाचं नाव 10/10 आहे. वा वा वा, खरं सांगतोय, मनापासून सांगतोय. देशाला नाटकाला भाऊ, देशाला तुमच्या नाटकाला मंदी कधी येणारच नाही. वा वा वा. हा, कारण मंदी काल 200 रुपयांसाठी माझ्यावर भांडत होती, तिच्याकडे पैसेच नाही. पण खरं सांगतो दादा, गमतीचा भाग सोडला तर तुमच्या नाटकामध्ये उत्तम कंटेंट आहे. आता नाटकाचं एवढं प्रमोशन केलंय, 100 रुपये तरी टाकणं तुमचं कर्तव्य आहे. कंटेंट आहे, कलाकार आमचे, मग म्हणून यायचं. वा वा वा, आता खऱ्या अर्थानं मी सेलिब्रिटी ज्योतिषी झालो या ठिकाणी. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. या बघू दादा. धन्यवाद दादा. तर मंडळी, ज्योतिष सांगणार, भविष्य प्रसाद गोड दिसतोयस. गुरुजी भविष्य सांगा ना. दाखवा. हात दाखवा. आग लावा. वरती कोण बसला त्याला इकडे बघा ना. वरती काय सारखं सारखं. नाही पण बाई, तुम्ही आत्ताचा हात कोणाकडनं विकत घेतला का हो?
का का म्हणजे अहो असाच एक हात आता दळभद्री हात बघून गेलो मी. हो खूप वाईट नशीब आहे तुमचं. मुळात हा हातच दळभद्री आहे. आपण असं काय बोलताय? असं काय बोलता म्हणजे तुम्हाला ऐकायचंय? ऐकायचं तर ऐका, मुद्द्याच बोलतो. तुमची आजपासून सगळी कामं बंद होतील. तुम्ही भिकेला लागाल, ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागू मागू जगू लागाल. उधारीवाले तुमच्या घरावर सतत येऊ लागतील. तुमचं 2 वेळचं खाणं बंद होईल. काही राहणार नाही जिंदगी म्हणून. संसार सुख तुम्हाला मिळणार नाही आणि पोरबाळ तर होणारच नाही. का 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 म्हणजे शुक्राचा उंचवटा हा बघा केवढा आला आता. शुक्राचा उंचवठा? खड्डा घालवण्यासाठी तुम्ही बाटलीचा बूच लावाल, पण नियतीने तुमच्या नशिबाला बूच लावायला सुरुवात केली दादा. हा आणि मोठा दोष म्हणजे जगातले सगळे आजार होऊन तुम्ही मरणार. ए यार हे ठरलं नव्हतं मगाशी. हे काय सांगितलं नव्हतं तू यार. हे कुठून आलं मध्ये नाही, आजार म्हणजे बिजार? बाईचा हात जरा जळून बघितलं तेव्हा लक्षात आलं दादा. हे घ्या बाऊच. हे बघा काहीतरी चांगलं असेल. काहीच चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. तुम्हाला आजार होऊन तुम्ही मरणार बघा. मला चांगलं चाललंय. हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही पैसे घ्या. अरे नको यार पैसे तुझे खोटारडा. काय फालतू. ज्योती आहे 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 सांगण्याची सोय आहे. कोणी काय ऐकत नाही. सुप्रियाताई, प्रथमेश दादा बघितलं कोणाला काही खरं सांगण्याची सोयच राहिली नाही. माझं भविष्य बघणार का? माझं आणि याचं? आणि माझं पण. अरे वा वा, नक्की आवडणार मला. या तर. चालेल, चालेल. या. चल, चल. वा, वा, वा. दाखवा बघू हात. वा 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 वा. सुपारी ताई. सुपारी ताई. सुप्रिया ताई, तुम्हाला सुपारींचं वरदान आहे ताई. म्हणजे तुम्ही मनोरंजनाचा जणू विडाच उचललेला आहे आणि त्या विड्यामधून पान सुपारी बरोबर आपल्या अभिनयाचा रंग सुद्धा दिलेला आहे बघा ताई. बाई, तुम्हाला सुपारीचं वरदान आहे. म्हणजे इवली टिवली पोरं सुद्धा तुम्हाला सांगतात, ताई काम नाही कुठं सुपारी आहे का? तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या सुपाऱ्या कत्री कत्री करून त्यांना वाटता आणि सांगता काहीतरी काहीतरी कर रे बाबा, रिकामा राहू नको. आणि दादा, तुमच्या बाबतीत मी काय बोलणार, या इकडं. नाही म्हणजे खोटं मी बोलत नाही आणि म्हणजे तसं बोलण्यासारखं काहीच नाही, पण खरंच सांगायचं तर हात बघू. हा 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 हा. तुमच्या भाग्यरेषेला रवीचं मोठं योगदान आहे. म्हणजे बाल्यावस्थेतच बीपी आणि टाइमपासमुळं तुमची जी भरभराट झाली अप्रतिम. थँक्यू. हो हो, पण अचानक कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली. कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली, पण तुम्ही थांबला नाहीत, झटत राहिलात. आणि म्हणून त्याचंच फळ म्हणून चांगले चांगले कवडे योग तुमच्या आयुष्यात आले. वा वा. नाहीतर माझ्यासारखीच कवड्याची माळ घालून दारोदारी फिरण्याची वेळ येणार होती, पण त्याच कवड्याने तुम्हाला साथ दिली आणि आज तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने टकाटक सुरू झालेलं आहे. थँक्यू थँक्यू. आता एवढं मी नाटकाबद्दल बोललो तर 10/10 प्रमाणे 10 × 10 100 रुपये देणं तुमचं कर्तव्य दादा. जास्त काही मागत नाही, तुमचं मी काही घेणं नाही, तुम्ही मला देणं नाही, फक्त वर्षाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला दादा. बरोबर आहे. मी फाटलेलं घालून आलो त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे दादा. दाखवायचं एक आणि असायचं एक आहे, आम्ही काय ओळखत नाही दादा. हे घे माझे 100 रुपये. हा आणि माझ्या आईचे पण 100 रुपये. नाही नाही, नाही नाही, तू नाही देतेस, मागच्या सुपारीतले राहिले होते. ठीक आहे माऊली, मी मागचं पुढचं सगळं भागवून घेतो ताई. त्या तिकडे ताई. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद ताई. आपण तर आधीच म्हटलं जास्त काही सांगत नाही, वाईट काही बोलत नाही, फक्त त्यानं जे निरोप दिलाय तो आपण पोहोचवतो बाबा. गुरुजी भविष्य बघा ना भविष्य. हा पत्रिका बघता पत्रिका. बाळा, मी पत्रिका नाही पत्रिका बघतो बाळा. हा ते बघा ना. वा वा वा. अरे अरे बापरे बाळा, काय आणलंस, कुठून आणलंस हे? तुझा पडता काळ सुरू होणार आहे, सगळी कामं बंद पडणार आहे, ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागून तुला दिवस ढकलायचे असणार आहेत. का पाठ करून आलास का रे? काही दाखवा, तुला हात दाखवा, बाई बनून या पत्रिका दाखवा, तरी तेच चाललंय तुझं. पण खरं सांगतोय दादा. जा रे जा. काय खरंच भविष्य सांग भविष्य दादा. काय येत नाही, खोटारडा काय गप्पा करणार बस. दादा, विश्वास फेक नाही आहे, दादा. फेक. फेक फेक नाही आहे, दादा. फेक. कळलं का? फेक नाही दादा. भविष्य सांगणार. दुसरा आलाय, मी त्याच्याकडे बघा. बघ, मला नाही बघायचं तुझ्याकडे भविष्य. ऐका ना, हा, मी भविष्य सांगणार. मला विचारतो भविष्य सांगता तुम्ही? हो हो हो. माझं बघा ना. हे ह्याला काही येत नाही, येडा खोटारडा. माझं भविष्य बघा. हा हा बघा, आता खरं सांगतील बघा. सांगू दे. कसला दळभद्री हात आहे हा.
काय या हातापासून समाजाला धोका आहे. मग हा हात निस्तनाबूत केला पाहिजे. नेस्तनाबूत केला पाहिजे म्हणजे हो, मी हा हात कापणार आहे. अरे वेळाच काय आहे? अरे ए, सोड ना, ए. अरे एवढा नाही ए. अरे एवढा नाही आहे, यार. अरे एवढा अरे MHJ स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर मनचुरियन करतोय, मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होणार आहोत. इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहेत चंद्रावर. काहीच वेळात आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत. येस येस येस, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. 5 4 3 2 1. बाप रे, देशाची लोकसंख्या केवढी वाढली हो. लोकांनी तिकडे टाळ्या वाजवल्या, मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं. वा 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 वा, चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकायचा मान सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. मला सांगा अंशुमनजी, कसं वाटतंय तिकडे? एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटतंय हो. फक्त गर्दी नाही, बाकी सगळं सेम आहे हो. सगळं सेम आहे. तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर इथे पोहोचायला मला फार कमी वेळ लागला हो. म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षाही कमी. वा 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 वा, वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा. तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे. काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच. स्किट लेवलचेच एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत. ते सरप्राईज आहे. यांची पत्नी चेतना अंशुमन विचारे. जोरदार टाळी तिचं स्वागत करूया. वहिनी, हिला कशाला बोलवलं? अहो अहो, तुम्ही मला दिसताय, मी दिसतेय का तुम्हाला? अहो हे बघा, मी तुमची फेवरेट साडी घातली. हा नेसले इकडे बघा. तुम्ही बोलत का नाही भाऊजी? ते बोलत नाही, गप्प. हॅलो, अहो बोला ना काहीतरी. मध्ये फट दे, मग बोलतो मी. मध्ये फट दे मला बोलायला. एका पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. अंशुमनजी, कसं वाटलं सरप्राईज? जबरदस्त. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालेलं आहे. मी खूप आनंदात आहे. वा वा वा. हा दिसतंय ते बायकोपासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारतायत बघा. कशाला बोलव तिला? फालतू लॉजिक आहे, फालतू सरप्राईज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो जग बघताय, जरा चांगलं बोला. खरं सांगू का, माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे हो. काय सांगू, अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये, चंद्रावर आलोय म्हणून उड्या मारतोय. या उड्या लहानपणी मारल्या असतात ना तर फायदा झाला असता, उंची वाढली असती. मला बोललात ना तुम्ही की जग बघते, सांगा ना त्यांना. बर हे बघा वहिनी, जग बघताय, जरा चांगलं बोला. नाही हा भाऊजी, मला नाही जमणार. माझा स्वभाव ह्यांच्यासारखा नाहीये, आत एक बाहेर एक. मी बोलते ना तोंडावर बोलते. हा, मी नाही घाबरत जगाला. आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का? भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला. अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो? हे बघा, ते महत्वाचं नाहीये. हे बघा वहिनी, तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, त्यांचं अभिनंदन कराल की नाही? हो, नाही अभिनंदन तर मी यांचं करणारच आहे. भाऊजी तुम्हाला काय सांगते, नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा, म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं? मला खूप कौतुक आहे, चंद्रावर गेला. भाऊजी तुम्हाला सांगते, मुळात मधुचंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील. काय बोलतेस तू? काय सांगा तुम्ही? हे बघा काय झालं माहितीये का, 2-2 वेळा आम्ही रस्ते चुकलो. म्हणजे ही यांची अक्कल. रस्ते माहित नाही, रिसॉर्ट माहित नाही, फिरतोय आपल्या इकडे तिकडे. काय करायचं? आता रूम माहिती नाही, गाडीचा नंबर पण सांग, सगळं सांगून टाकतो. आता तुम्ही गप्प बसा. मी आणि भाऊजी बोलतो ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही वारा उड्या मारा. चेतू सांग, तू सांग. वहिनी सांगा तुम्ही. तुम्हाला सांगते, हे चंद्रावर पोहोचलेत ना, ह्याच्यात माझा हात आहे. काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही काय विचारता तिचा हात? तिचा काही संबंध नाहीये. उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले केवढा खर्च काढताय उगाच. त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया.
हिची अक्कल, हात कसला बोट पण नाही, हिचं हात माझा आहे, माझा. हो मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या, त्याच्यात बघा काय ठेवलंय. त्या काय ठेवलंय, काय ठेवलंय? बघा त्या ग्लोव्ह मध्ये बघा. काय काय ठेवलंय? काय 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 ठेवलंय? लवकर. काय आहे काय? काय आहे? चिंगूस बाबांचा अंगार आहे. या बाबा खूप मोठे बाबा आहे तो. चिंगूस बाबा? हो खूप गुण आहे त्यांच्या अंगाऱ्याला. काय सांगताय काय? हो, काय? अरे, मला पत्ता तरी द्या त्यांचा. ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे, पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचलेत तिकडे. दैवी बाबाच आहे ते म्हणते, पण त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालंय. म्हणजे काय? बापरे, चिंगूस बाबा की जय! हो काय डॉक्टर, तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात, काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय? कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना. हा विजय फक्त विज्ञानाचा आहे, विज्ञानाचा, बाकी कोणाचा नाही आहे. असू दे असू दे. तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा. घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे, संशोधन करायला आलोय. झालं की येणार मी परत. येताना फक्त दूध आणि अंडे घेऊन या आठवणीने. अगं पिंडोक बाई, मी नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय. एक मिनिट, आपण आता वेगळ्या विषयाकडे वळूया. अंशुमन, तुमचं संशोधन कसं चाललंय? भाऊजी मस्त. अंशुमन संशोधन. हा आमच्या स्किट मध्ये स्वतःच्या टाईपचा विरोध करतोय. तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं? आपला रोवर जो आहे ना तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल. ओके. आणि मग चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल. आणि आमचा लँडर आहे ना तो इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक्करण करून तुमच्यावर सगळी माहिती पोहोचवेल तो. या झालं. काय झालं? भाऊजी एवढी आपण मेहनत केली, तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं, तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय. एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळायची सवय गेली नाही अजून त्यांची. हे बघा ओ इकडे बघा, सांगून ठेवते तुम्हाला, घरी आल्यावर आजचा ड्रेस काढाल आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल, मला ऑर्डर द्याल, घेऊन ठेव, जमणार नाही. तुमचा तुम्ही धुवायचा, वाळत घालायचा. हा नाटकं तिकडे ठेवून यायची तुमची. भाऊजी स्वेटर वाळायला 2-2 दिवस लागतात. हो केवढं जाड आहे ते. कसं पिंडोक बाई, हा स्पेस सुट आहे, माझी लुंगी नाही धुवायला. कळलं का तुला? तुला कळत? हिला पाठवा ना घरी, कशाला लाज काढते हो बाई माझी. हळू बोला, जग बघतंय. अरे जग बघते, ही गोष्ट तिला पण सांगा ना, मला काय सांगता बघता. जग बघते. जाते मी जाते. आणि यांना सांगून ठेवा भाऊजी, यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे, तिचे आभार मानायचे, तर मी जाईल. थेरडी बद्दल एक शब्द बोलणार नाही, मी सांगून ठेवतो. आईला सांगून ठेवते. बाहेर काढलं मला तुम्ही असं कर. हा बोला बोला बोला. भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता? नाही बोलू शकत. बरोबर. माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी. खरंच केलंय काय काय केलं नाही, कळलं ना? गप्पा बसा तुम्ही. यांच्या कुंडलीतली अशी वक्रदृष्टी होती ना चंद्राची, ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली. काय सांगताय काय तुम्ही? तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात. बाई पाणी खात्यात नाहीये ग, MH स्पेस सेंटर मध्ये मी, कळलं ना? आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय, बिल्डिंग वर पाणी सोडायला नाही गेलोय मी. गप्पा बसा हो. आम्हाला एकट्याला सोडून जाताना लाज नाही वाटली? मजा मारते तिकडे जाऊन. मजा मारतो मी मजा मारतोय. इथे उभा राहता येत नाही, उड्या मारता मारता सू कसा करतो माझं मला माहिती आहे. मजा मारतो मी. पाठीची बोलते बाई. शांत व्हा. काय ध्यान उद्या मारते. शांत व्हा. मला सांगताय मी चंद्रावर गेलोय, जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही कधी. कधी गेलीच नाहीस तू? मी गेले, तुम्हाला माहिती नाही, लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले. अरे ही लहानपणी लग्नाआधी जिजामाता उद्यान बघायला गेली होती बहिणी सोबत, पण दोघींमध्ये एक वाक्यता नाहीये. एक बहीण बोलते मी अस्वल बघितला, ही म्हणते नाही तो लहानगा होता म्हणून. ह्यांची अक्कल. हे बघा, आमची अक्कल काढायची गरज नाही, सांगून ठेवते. भाऊजी यांची अक्कल माहितीये, घरात निक्कर घालून फिरतात आणि याचं बेंबीत बोट घालून माझी लुंगी कुठे, माझी लुंगी कुठे असं शोधत फिरतात. हे हो बाळ, पुढे तुला लुंगी बाळ. एक सेकंड. अरे गुड न्यूज डॉक्टर, गुड न्यूज. अहो आपल्या रोवरने चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फाचा शोध लावलेला. ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे. आपले अंतराळवीर अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? लागली वाट. लागली वाट? पाणी आणि बर्फ मिळाले, आता खिशातली क्वार्टर काढतील आणि बसतील ढोसायला. त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना, मग मी नाही याला सांभाळायला, सांगून ठेवते. बापाने चंद्रावर गटार काढला होता? माझ्या बापाचं जायचं नाही, आधी सांगते. काय झालं तुझ्या बापाला? किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे. याला सांगून ठेव. यांची लायकी आहे काही, काय बोलते मला सपोर्ट. एक लक्षात ठेवा, ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही. असं नाही करायचं. चंद्रावर राहीन, इथेच मरेन, इथे स्वतःला पुरे. असं नाही करायचं. घरी या गपचूप. अरे जा चल, येत नाही खड्ड्यात आता. असे कसे येत नाही तुम्ही? असे कसे येणार नाही घरी? चंद्रावर कशी का आली? मी बायको आहे, मी कुठेही येऊ शकते.
बायको बोलवते जायला हवं अरे तुम्हाला. हा पण आला. आपण चंद्रावर आहोत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण? नाही, हे बघा, तुम्ही ऐका माझं. अरे, मिस माया, तुमचं मेकअप करून झालं असेल तर जरा कामाचं बोलूया का आपण? एक्सक्यूज मी, तुला काही सेन्स आहे? तू कुठल्या वेळेवर आली आहेस? हा, उशीर झालाय आज यायला तुला आणि मेकअप करतेस तू येऊन इथे. 1 मिनिट, मी सिनियर आहे, माझ्याशी नीट बोलायचं. ओके, शूटिंगला पण तेच कारण, स्किट मध्ये पण तेच कारण. हे ना चुकीचं आहे. मी एकट्याने जबाबदारी नाही घेतली, सगळं सांभाळून घ्यायची. नाही म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तू एकटाच सगळं सांभाळतो? मी काहीच करत नाही. हॅलो, मी आत येऊ का? सर, नियतीची किमया बघा. जे स्किट करून बाहेर जायचंय त्याचा पहिलाच डायलॉग, आत येऊ का? सर, आणि लेखकाची किमया बघा. ज्या माणसामुळे आम्ही बाहेर जाणार आहोत त्याच्या तोंडी वाक्य दिले, आत ये. क्या बात. आला का? क्या बात. पर्सनल. 1 मिनिट, झालंय का तुमचं सगळं? आपण स्किट सुरू करूया. व्हेरी गुड. इंटरव्ह्यू महत्वाचा. प्लीज सिट हिअर. मी आलो. हा, तर नाव काय म्हणाला? विपुल काळे. विपुल काळे. हो सर, मी 4 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय विथ फर्स्ट क्लास. एनी जॉब एक्सपिरियन्स? कम ऑन माया, इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय त्याने. आय एम सॉरी. इंजिनिअरिंग केलंयस म्हणजे जॉब एक्सपिरियन्स 0 असेल. येस. आय एम सॉरी. CV दे. हे बघा, हे बसते. गुड. 1 मिनिट, इंजिनिअरिंगला 7 वर्ष का लागली? कम ऑन माया, इंजिनिअरिंग केलंय त्याने. लोकांना जॉब लागतात, यांना ड्रॉप लागतात. लोक घर बांधत असतात त्यावेळी केट्या सोडवत बसतात. नाही, असं नाही बोलायचंय. मॅडम, हे खरं आहे. म्हणजे खूप वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे. पण मॅडम, हा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. यासाठी मी वाटेल ते करेन. तुम्ही हवं तर ट्राय करा. बरं, मला सांगा मिस्टर विपुल, मला सांगा, तुम्ही एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेलाय. ओके. आणि तिथे इंटरव्ह्यू जे घेणार आहेत त्यांनी चहा मागवला. ओके. आणि चहाला देण्यासाठी जर समजा त्यांच्याकडे पैसे नसतील तर तू काय करशील? नाईस. इंटरव्ह्यू सुरू झाला की आपण गप्पा मारतो. बी सिरियस. हा, बी सिरियस. हॅलो, इंटरव्ह्यू चालू आहे हा. काय प्रश्न आहे? मी देईन ना पैसे. त्यांच्याकडे नाही आहेत, मी देईन. काय म्हणाला? मी पैसे देईन. गुड. गुड आन्सर. आवडलं मला. हा, 3 चहा पाठव. समजा प्लीज. समजा चहा मागवल्यावर त्याला भूक लागली, वडापाव खावंसं वाटत असेल त्याला, आणि त्याच्याकडे पैसे नसतील, तर अशा क्रुशल कंडिशन मध्ये तू काय निर्णय घेशील मला सांग. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. काय निर्णय घेशील? इंटरव्ह्यू सुरू झाला म्हणजे विचारतात ते इंटरव्ह्यू. 1 मिनिट, तुम्ही उलटे प्रश्न विचारू नका आम्हाला. इथे खरंच सिरियस इंटरव्ह्यू चालू आहे. ओके, सॉरी मॅडम. सर, मी देईन पैसे वडापावचे. मी देईन. नक्की ना? हो सर. बघा, हा, हे 2 वडापाव सांग. ओके, व्हेरी गुड. नाही म्हणजे नेमकं कशासाठी इंटरव्ह्यू चाललाय त्या संबंधित प्रश्न विचारा, मी उत्तर देऊ शकतो मॅडम. गुड ॲटिट्यूड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. विचारतो. बरं, मला सांग, आपली कंपनी काय मॅन्युफॅक्चर करते? पाईप्स अँड मोटर्स. व्हेरी गुड. अच्छा, पाईप्स कशापासून बनतात? मॅडम, जनरली PVC मटेरियल पासून बनतात. ठीक आहे, तुला आम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला जॉईन केलंय. एक मिनिट, प्लीज उद्यापासून येऊ शकतो. एक मिनिट, जरा इंटरव्ह्यू सुरू आहे. तू काय डायरेक्ट काय? मी डिसिजन सांगितलं. नाही, सेल मध्ये काम करणार तो. प्लीज. नाही, त्याला बरीच माहिती आहे. तर मला असं वाटतं तो मॅन्युफॅक्चरिंगला असलं आणि माझ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणार तो. पण मुळात मॅन्युफॅक्चरच केलं नाही तर तो सेलला कसं काम करणार? कळते का तुला? तुला नाही कळते काय करायचं? बोलू नको सर. नाही, तू आहेस बिंडो. तुला नाही कळते काय करायचं? नाही कळत. नाही कळत. मला काही कळत नाही. मला काय कळतं बघायचंय तुला. काय दाखवशील तू? आजपासून मिस्टर विपुल, तुम्ही या कंपनीचे असिस्टंट मॅनेजर. मॅडम, थँक्यू सो मच. मॅडम, एक मिनिट. थँक्यू बिंक्यू काय? ती अशी वॉक करून बोलेल आणि तू थँक्यू. तू सिनियर मॅनेजर आहेस, जा. सर, थँक्यू सो मच. मी उद्या जॉईन करतो सर. सर, थँक्यू. तू मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा हेड आजपासून. चल मॅडम.
तुम्हाला काय सांगू मी 60% शेअर होल्डर आहे. मी तुला या कंपनीचा पार्टनर बनवतो. तू मालक या कंपनीचा. जा सर, बस बस बस. देवासारखे धावून आलात सर. तुम्हाला काय सांगू सर. बस. सर मी आयुष्यभर रोज येऊन सकाळी असं पाया पडेल तुमच्या. बस, हा. सर मी उद्या जॉईन करतो. Yes, हा, done. सर. हॅलो हॅलो प्लीज 10% शेअर्स विकत घ्या. या आता नाही तुझ्या या मालकाला मी पिऊन बनवला ना तर नावाची माया नाही. हा एक मिनिट मॅडम, याला काय अर्थ आहे? 2 मिनिटापूर्वी मी मालक होतो. तुम्ही पिऊन करून टाकला मला. मी काय म्हणतो ऐका, तुमचा वाद राहू द्या. मला एकदा विचारा ना. माझा रितसर इंटरव्ह्यू घ्या, मग मला काम द्या आणि मला एकदा विचारा मला जमणार आहे काय 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 तुला काय करायचंय सांग. चल. हो मॅडम, तुमचा चहा आणि वडापाव. अरे काय मॅनर्स आहेत की नाही यायच्या आधी विचारा ना. यांना विचारायचं. याला सांग. हा? याला सांग मी कोण आहे ते सांगायला. जरा रिस्पेक्ट दे. तो आहे तो. दे चहा. चहा आणलो. वडा कोणाच्या अकाउंटला पैसे लिहू? याच्या भाऊजी पैसे दे ना चहाचे. मी का देऊ मॅडम? मी का द्यायचं? तुम्ही मगाशी म्हणालात ना मी चहाचे पैसे दे. नाही तो इंटरव्ह्यूचा भाग होता ना. मी शायनिंग मारायला बोललो. मी तुला विचारलेलं नक्की नक्की तू बोलला हो देणार बोललेला. हा कोण आहात तुम्ही? म्हणजे हे काय असं तुम्ही- पैसे काढ जाऊ देऊन टाक. नाहीये तो माझ्याकडे. असतील ना 2-3 इथे रुपये इथे. अरे काय चिंदगिरी आहे ही. नाहीयेत पैसे. हे बघा ना. फुगलेला दिसतोय तो खिसा. हे नाहीयेत पैसे. अहो. ते मागे बघ. नाहीयेत. हे बघा इंजिनियर हे काय करतोयस तू? तेच सांगतो मी इंजिनियर आहे. मग साधी पैसे नाही ठेवताय तुला. इंजिनियर आहेस तर इंटरव्ह्यूला येताना. एक काम करूया, कॉन्ट्रीब्युशन करूया. चल 5,000 रुपये जे असतील दे ना. दे ना प्लीज. अरे तुम्ही बॉस आहात ना. अरे चहासाठी कॉन्ट्री काय काढताय? कोण आहे ते? हे कोण आहे? चल जाऊ दे. हे सोड. तू सांग काय हिशोब झालाय सांग. वडापावचे 20 आणि चहाचे 21 झाले. आणि मागचे 714 बाकी ते पण द्या. ठीक आहे. ए चिंटू जा तू. आम्ही देतो तुला पैसे. जा Please, please. प्लीज तू जा. हा बाहेर दे. उभा आहे मला. हा बाहेर. हा थांब. आलो. देतो पैसे. ए घे चहा घे. मला नको पी. अर्धा पी. अख्खा ना तो हावऱ्यासारखा. हे घे. माझ्याकडे आयडिया आहे पण त्याला पैसेच नाही द्यायचे. कसे? दाखवते. प्यायलाच ना थोडं. अर्धा. हे घे. अरे तू पण ना. हे घे बटाटा खा. हे घे आता बटाटा खा. बटाटा खा. अहो, असं काय खाताय? तू पण खा घे. हे काय करताय तुम्ही? अहो असं काय करताय? अहो ए चिंटू याला काय अर्थ आहे यार? काय? क्या किया तूने? चाय कितना ठंडा है देख. हो, सांगते. देख भागता है क्या देख. अरे ये क्या बटाटा वडा? बटाटा नहीं है वडे के अंदर. नुसता पाव आणि बेसन देता है. तुमच्या दोघांना असा मारन ना मी. असा मारन ना. मागच्या वेळेला काय केलं होतं? वरचा बेसन खाल्ल्याने फक्त बटाटा ठेवला होता. आता का मला येडा पण होता काय? आई शपथ असं बुक करत ना तुम्ही दोघं. तुझा त्यांना चेहरा बघून तुला मारावा माहिती ना. आई शपथ तुमची लायकी नाही दोघांची कंपनी काढायची. तुमची कंपनी विका आणि नंतर मला उधारी द्या. कळलं काय? हा ठीक आहे चल. हा ए साईडला चल. लायकी नाही येतं तिकडे चल. अरे कोण आहात तुम्ही? अरे हा किती ऐकून गेला तुम्हाला. तुम्ही कोण आहात? खूप मनावर नाही रे घ्यायचे असे. एक मिनिट कंपनी विकावी लागेल म्हणजे ही अवस्था आहे कंपनीची. हिच्यासारखी बिंडोक असेल तर हेच होणार ना आमच्या सोबत. 1 मिनिट. तू मोठा बिझनेस टायकून 7वी नापास. शिक्षण आणू नको माझं मध्ये. तू मी काय काढणार. मला बिंडोक का बोलतो तू? हे खरंच 7वी नापास आहेत? इंटरव्ह्यू घेतात हे 7वी नापास आहेत? थोबड्यावर नको जाऊस याच्या. 7वी नापास कुठला? जास्त नको बोलू. नाही तुझ्या जर धमक असेल ना धमक तर माझ्या इतकी करून दाखव ना 9वी. काय का बोल ना धमक. मला बोलतोय बिंडो. मॅडम शांत व्हा. मी काय म्हणतो मॅडम तुम्ही 9वी शिकला? मग 9वी शिकले आणि टॉयलेट क्लीनरचा बिझनेस सुद्धा केला. लगेच बोनीच्या कस्टमरवर लग्न पण केलं मी. आणि हा सांगतोय स्वतःच्या पायावर उभी राहिली. लाज वाटते का तुला? लाज वाटते? कुठून आणते रे एवढा कॉन्फिडन्स? हा नवी कुठून आणते कॉन्फिडन्स? माझा कॉन्फिडन्स बघायचा आहे. कन्फर्म आजपासून तू या कंपनीचा असिस्टंट मॅनेजर. तू आजपासून सिनियर मॅनेजर. मला नाही व्हायचं. मला नाही करायचं. नाही करावं लागेल. आजपासून मॅनेजिंग डिरेक्टर मी हेड ऑफ द डिपार्टमेंट. नाही व्हायचं. तू पीसीओ. मला विचारून घ्या. मला नाही करायचं. एक मिनिट पहिले म्हणजे ते पीसीओ नाहीये. ते सीईओ आहे. सीईओ पीसीओ कसं वाटतं ते ऐका. मला विचारा. मला नाही करायचंय. मला नाही व्हायचं सीईओ. ऐक ना मी 60% शेअर होल्डर आहे ना. तुला मालक केला जात. अरे नको मला बोलले ना. मला नाही. काय बोललास तू? तो मालक
तू मालक केलं हा केलं मी नाही. आता तुला कोर्टात खेचलं ना तर नावाची माया नाही. अरे काय चाललंय माझा ऐक. पैसे तुझ्याकडे कोर्टात घेऊन जायला पैसे तुझ्याकडे. हा मालक आहे ना, हा देईल ना आपल्याला पैसे. हो ना. मी कुठून देऊ? तू देशील ना आता. तू मी मालक नाही देणार. मी कुठून झालो मालक? मी नाही झालो मालक. जबाबदारी नाही. मी नाही घेतली. जबाबदारी खड्ड्यात जा ना तुम्ही. अरे नाही करायचं मला तुमच्याकडे नोकरी. नको ही कंपनी मला. हे अशा कंपनीत राहण्यापेक्षा ना आयुष्यभर मी स्किट करेन. त्याच्यापेक्षा हे बरं. हे तुम्ही स्वतःला सांगा. आयुष्यभर आपण तेच करतो इथे. अरे गेले खड्ड्यात तुम्ही. ए नाही 2 तास जा. ना. मी नाही करणार. ए 2 ए परी ए परी काय आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील? हवालदार आहे? नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असा उभा आहे तिकडे. साधी एक खरंच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास. अरे वा. हे बघा सिग्नल तोडून पळती हे जन, सिग्नल तोडून पळती हे जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात आहे. माझा स्वरिचित Very good. कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ. दंड काढ. ही आहार रे तुझा विनोद. दंड काढला हीच ते. अगं दंड काढ म्हणजे फाईन रुपये. हे बघ सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं. एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे मी. किती गरीब आहे मी. किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे. मला सोड. मोबाईल उचल गाडी जाईल घप करणं. त्याच्या मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढा पडला असता. कुठे तुम्ही गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते मी ना पिक्चरला चालले होते. माझं नाही लक्ष गेलं. पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना मी तुमच्या पाया पडते. हे बाळे हे खांडेकर. अरे सर काय खांडेकर काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला? तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच कसं सांगत मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला हा मला. नाही सर तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील? तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील. आता तू केलं तर बदनामी करतील. साहेब खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय? नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर. नाही मी कशाला चिरमिरी घेतली तुम्ही? नाही सर मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर. देवा शपथ. हवालदार तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही? हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ. तू घे. घेन मी. घे ना शपथ. घेते मी घेते.
नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला. मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट. खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर. नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय. हे बघ, मी ना सर मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग इथे आपली ही मीटिंग नाही आहे का. रणरणता उन्हाखाली आपण उभे आहोत चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही खरं बोलताय ही खोटं बोलतेय. हो सर हो तुम्ही खरं बोलताय. हो सर. प्रूव्ह करा. मारे ना कडफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो प्रूव्ह करा. मी करतो सर. मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे एक गोष्ट करून दाखव. मी तुझ्यावर विश्वास. सांगा काय. हे घे हे काय. हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा. निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का निसटले बाबा. माय गॉड निसटले बाबा. निसटले हे काय केलं. निसटले बाबा. निसटले. सर हे बघा निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे. तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला. असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी जिबर खड्डे पडतील चरे पडतील. हे बघ आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत. सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको तुला काही होणार नाही. आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा त्यांचा विचार करा. फक्त त्यांचा विचार कर. हा घे बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो खांडेकर साहेब. आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब. त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगे नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये साहेब. आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलंस हे. अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू. काय केलंस तू. It really works. Oh really it really works. Yeah you know the thing. माझं चुकलं. खांडेकर महत्वाची चर्चा चालू अहो निसटले बाबा गेले. अजून काय महत्वाचं आहे. निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा नाव त्यांचं निसटले होतं. निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल कंट्रोल करायचं. ठीक आहे सर. माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे मला माफ कर. माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी जा. बाबा काय म्हणालात तुम्ही. बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही. बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी. बाबा पोरी. बाबा 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 तुम्ही दमला असाल ना बाबा. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट केल्यात बाबा.
आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर कर बाबा बेडचा आवाज येतो. कर कर मी बोलतोय. कर कर आबा पोरी सेवा कर. पोरी मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलतेस. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा. तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही. याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका माझ्यावर विश्वास ठेव. अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही हा अरे हा पुढचं एक मिनिट, मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी ओ नाही. बाई पुरे झालं. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो, नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा. बाई एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या, सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही. हे वर्क तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना, त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत? अलकाताई? मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं, अरे बापरे सर मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं. कुठे जाऊ? अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं, ताई जाऊ दे, काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं, आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा? वाह भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया. आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागासुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात. आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर आर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने आर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललं हे बरं आहे, पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवला आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच.